2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला पुसून घेऊया कपड्याने. आता ह्या दोन्ही कैऱ्या आपण वरचे टरपलं काढून घेऊया, म्हणजे कैऱ्या खिसून घेऊया वरचे टरपलं, आणि नंतर आपण अशा बारीक खिसून घेऊया. दोन्हीही कैऱ्या खिसून घ्यायच्या. आता खिसून झालेले आहे. गॅसची फ्लेम चालू करते. त्यावर कढई ठेवते. कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आणि त्या कढईला सर्वकडून पसरवून घेतलं कढईमध्ये. आता ही कैरी खिसून घेतलेली आपण या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. एकसारखं परतून घ्यायचं. जोपर्यंत या खिसाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण कैरीचा खिस भाजून घ्यायचा. एकसारखं परतून घ्यायचं. हे बघा, थोडी आपली कैरीचा रंग बदललेला आहे. हे बघा, आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे. गुळाचा छान पाक करून घ्यायचा. जोपर्यंत छान पाक होत नाही तोपर्यंत आपल्या मुरंब्याला चांगला रंग येणार नाही. म्हणून एकसारखं हा पाक तयार करून घ्यायचा. एकसारखं त्याला परतून घ्यायचं. जोपर्यंत त्या गुळाचे खडे बारीक होऊन पाक होत नाही तोपर्यंत एकसारखं फिरवून घ्यायचं. असं परतून घेतल्यानंतर बघा, पाकाचा रंग बदललेला आहे. हे बघा, पाक छान झाल्यानंतर आपला मुरंबा 1 महिना टिकतो, 1 वर्षही टिकतो. आता यामध्ये मी मुरंब्याचा खीस टाकलेला आहे. आता कैरीचा खीस टाकून घेतला आहे पाकामध्ये. आता तेही एकसारखं परतून घ्यायचं. हे बघा, किती छान रंग आलेला आहे. एक सलग एकसारखं परतून घ्यायचं. या पाकामध्ये कैरीचा खीस एकसारखा एकजीव होत नाही तोपर्यंत हा आपण एकसारखा परतून घ्यायचा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा. आपल्या जेवणात काहीतरी वेगळा पदार्थ असतो आणि गोड आंबट म्हणलं तर जेवणाची अजून चव वाढते. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. मुरंबा खूप छान झाला बघा, रंगही बदलला आणि हा मुरंबा तयार झालेला आहे शिजून. गॅसची फ्लेम बंद करते. आता थंड झालेलं आहे बॅटर. हे एका डब्यामध्ये बंद करून ठेवते. हे तयार झालेलं आहे.